जाणून घेतलाय की आपली शेती कधी पिकणारच नाही. आपण ठाम जाणून घेतलाय की पिकली तर कोणाची पिकल, पाटलाची पिकल. पिकली तर कोणाची पिकल, बागायतदार शेतकऱ्याची पिकल. कोणाची पिकल, जो प्रगतिशील शेतकरी आहे त्याची पिकल. आपण असं जाणीव करून घेतली. आज आपण दुकानात जरी गेलो तर पाटलाचं स्वागत होते. आज आपण दुकानात जरी गेलो तर पाटलाचं स्वागत येते. या पाटील, बसा पाटील. अरे स्वतःची खुर्ची पाटलाला रिकामी करून देते. स्वतःची खुर्ची पाटलाला रिकामी करून देते. आणि आपल्यासारखा जर गेला, अय ती मागची उधारी होती ते देऊन दे ना. अरे पाटलाची 5 लाख जरी असेल तर पाटलाला काहीच नाही म्हणत. अरे या पाटील, बसा पाटील असे म्हणतात. अरे आपण समजून घेतलाय की शेती पाटलामुळे पिकते. शेती पाटलामुळे नाही पिकत. शेती हे नैसर्गिक स्वरूपाने शेती पिकत असते. आज सगळ्यात मोठा अज्ञान हा शेतीमध्ये आहे. शेती खरी हे ताकद आहे. जे शेतीमध्ये ज्ञान आहे, काही मार्गदर्शन आहे, हे असं खरं प्रबोधनामध्ये असं काहीतरी बनलं पाहिजे. आज सगळ्यात मोठा अज्ञान हा शेतीमध्ये. कारण यांच्याकडे श्रीकृष्ण असल्यावर हे दुर्योधनाच्या भूमिकेत का गेले? आपण दुर्योधनाच्या भूमिकेत का गेलो? कारण की आपल्याला श्रीकृष्ण समजलंच नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात जमिनी श्रीमंत आहे आणि माणसं गरीब आहे. का? देण्याच्या प्रवृत्तीने. कारण विचार आणि देण्याच्या प्रवृत्तीने हे माणसं गरीब आहे. कारण तुमच्या जमिनीचा कस भरून दे. तुम्ही जर शेतीमध्ये योग्य वेळ दिला 100%, तर तुम्ही वेळ दिला तर तुम्ही पण सुखी समृद्ध होणार. कारण जे तुमच्या जमिनीला गरज आहे ते तुम्ही जमिनीला देऊनच नाही राहिले. कारण तुम्ही फक्त 6 प्रकारचं अन्नद्रव्य हे जमिनीमध्ये टाकून राहिले. जो 94% राहिले शेवटचे ते तुम्ही जमिनीत टाकत नाही, म्हणून तुम्ही मागे आहे. आपण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बट टाकला पाहिजे. म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? जो शेणापासून, काडीपासून, कचऱ्यापासून, पाल्यापासून पालाउंश. पालाउंश म्हणजे सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्बाचा रोल मातीमध्ये हा 94%. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? पोद म्हणतात. त्यालाच कस म्हणतात. त्यालाच ह्युमस म्हणतात. हे सगळे शब्द एकाच शब्दाचं वर्णन करतात. बरोबर आहे की नाही? तर आपण म्हटलंय ना की श्रीकृष्णाचे सहस्त्र नाम आहे. तर आपण म्हटलंय ना की श्रीकृष्णाचे सहस्त्र नाम आहे. अनंता, मधुसूदना, पद्मनाथा, नारायणा असे कृष्णाचे नाव आहे. त्या शब्दाचा अर्थ काय? श्रीकृष्ण. तसाच ह्युमसचा कस, झाडाचा कस, पोद हे सगळेच हा एकच शब्द आहे. त्याचा शब्दाचा अर्थ काय आहे? सेंद्रिय. तर हे सगळे 6 ह्युमसचे नाव. तर ह्युमस म्हणजे काय आता हे तुम्हाला समजलं. तुम्हाला माहित झालाय की ह्युमसचं काम हे जमिनीमध्ये 94% आहे. 94%. तुम्ही फक्त 6 घटक टाकून राहिले. 6 घटक म्हणजे काय? तुमचे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर, बोरान ह्या तुम्ही फक्त 6 घटकावर आहे. तुम्ही 94%वर कधी चाललेच नाही. तुम्ही शेणखत वापरलं तर हे 94% होऊन जाणार आणि जे 6% आहे ते पण होऊन जाणार. असं करून तुम्ही 6% पाहिजे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅश, बोरान हे झालं. आणि जे 94% म्हणजे ते शेणखत. शेणखत म्हणजे शेणखतच नाही आलं. त्यामध्ये झाडाचा पाला, काडी, कचरा, कुटार, भुसा हे सगळं जे आहे त्याचं पासूनच ह्युमस तयार होतात. म्हणजे काय? जमिनीचा पोत. हे मेन आहे या शेतीमध्ये. करून राहिले आता मिरचीचा गोळा इतका घेऊन राहिले आणि फक्त एक कोर फक्त भाकर घेऊन राहिले. हे जमन का? नाही. आता तुम्ही फक्त तुम्ही 6% ठेसा घ्या आणि 94% भाकर घ्या, तेव्हा कुठं तुमचं जेवण योग्य होणार. उलटी शेती करून राहिलो. जे तुमचं मूलद्रव्य आहे ना, द्रव्याची गरज हे कमी आहे. आतापर्यंत उलटी शेती करत आलेलो आहे. आपली शेती नासली. जिथे एवढ्या ड्रामात तुम्ही जीवाणू तयार करताना ते 25,000 प्रकारचे जीवाणू आहे. आपल्याला पण माहित नाही कोणचे आपले शत्रू आहे आणि कोणचे नाही आहे. आम्ही सांगतो की जीवाणूची शेती करू नका. कारण जीवाणू हे 25,000 प्रकारचे आहे. कोणते आपले आहे ना कोणते नाही हेच नाही माहित. पण आपली शेती जर ह्युमसच्या मदतीने जर केली तर माती बलवान होणार, पीक पेलवार होणार, ग्राहक आरोग्यमय होणार आणि शेतकरी सुखी समृद्ध होणार.